मैत्रिणींनो, आषाढाची चाहूल लागते ती ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने आणि तिथून जो आषाढ महिन्याचा प्रवास सुरू होतो, आषाढ तळण्याचा. चला तर मग आता बघूयात आषाढाची तयारी. या ठिकाणी मी 1 वाटी गूळ, 1 वाटी दूध मिक्स करून गाळून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा आणि त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ, चवीपुरते मीठ आणि सुंठ आणि वेलची याची पावडर 1 चमचा टाकलेली आहे. अर्धा चमचा खसखस आणि 1 चमचा तीळ घातलेला आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये दूध आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते मी पिठामध्ये घालून घेतलेलं आहे. थोडे थोडे हे मिश्रण ओतून छानसा डो तयार करायचा आहे. परंतु याआधी मी खोबऱ्याचा खीस टाकायचं विसरले होते, तर यामध्ये 1 अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून चव खूप छान येते. या सगळ्या इन्ग्रेडियंट्समुळे किंवा ह्या सगळ्या साहित्यामुळे इतके टेस्टी असे कापण्या आणि गोड पुऱ्या बनतात. तुम्ही एकदा तळून बघा अशा प्रकारचे. तर अशा प्रकारे घट्ट पीठ मी मळून घेतलेलं आहे या ठिकाणी. आता यापासून आपण छानशा कापण्या तयार करून घेऊयात. तर आषाढात कोणी कशा प्रकारचे कापण्या बनवतात, कोणी कुठल्या पिठाचे बनवतात, तर मी आज बनवली आहे गव्हाच्या पिठापासून. सुंदर अशा खुसखुशीत क्रिस्पी आणि फक्त दुधाचा वापर करून याचं पीठ मळण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता, मी प्रमाण घेतलेलं आहे ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित चेक करा की कसं घेतलेलं आहे आणि कशा प्रकारे बनवलेलं आहे. माझी आई तर या कापण्याच्या पिठामध्ये आपण हुरडा खातो, तो हुरडा वाळवून त्याचं पीठ तयार करून ते सुद्धा या पिठामध्ये टाकायची. तर त्यामुळे खूपच सुंदर अशा टेस्टी कापण्या तयार व्हायच्या. तर अशा प्रकारे माझ्या सगळ्या कापण्या तयार करून झालेल्या आहेत. आता फक्त आकार राहिलेला आहे तो प्रॉपर कापणीचा. तर हा सगळा पदार्थ, हे सगळे जर पदार्थ आहेत ते बनवून आपल्या कुलदेवाला आणि कुलदेवीला दाखवण्याची आषाढ महिन्यात पद्धत आहे. आणि आपल्या गावदेवीला, म्हणजे जी आपल्या गावाचं रक्षण करणारी आपल्या वेशीवरच्या देवीला तिची ओटी भरून दही भात आणि अशा गोड पुऱ्यांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. तर मी आज हा सगळा सायास तेवढ्यासाठीच करते आहे. आधी कुलदेवाला कुलदेवीला नैवेद्य दाखवून मग मी आता जाणार आहे वेशीवरच्या देवीला, जिला आपण प्रार्थना करायची की रोगराई वेशीबाहेरच राहू दे, मुलाबाळांचं रक्षण कर, त्यांना भरपूर आयुष्य लाभू दे, ही प्रार्थना करण्यासाठी. गप्पा मारता मारता आणि माहिती देता देता सगळ्या माझ्या गोड पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता कापण्या तळून घेते. छान अशा क्रिस्पी मस्त खुसखुशीत कापण्या पण तयार होत आहेत. मैत्रिणींनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणांच्या मागे काही ना काहीतरी अर्थ दडलेला आहे, म्हणजे विज्ञानसुद्धा दडलेलं आहे. या सगळ्यांचा मागोवा घेण्यासाठी या चॅनलवरती भारतीय सण, संस्कृती आणि परंपरा या विषयावरचं सदर अपलोड केलेलं आहे. ते तुम्ही चेक करू शकता आणि सगळ्या सणांची माहिती घेऊ शकता. अशा प्रकारे देवाचा नैवेद्य भरून झालेला आहे. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.